डावकरे. सभापती महोदय, मी मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो. अतिशय सकारात्मक त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांचं या बाबतीत सहकार वाढवण्याच्या दृष्टिकोनाने राज्यामध्ये ठोस पावलं शासनाने घेतली पाहिजे ही भूमिका आहे. पण सभापती महोदय, आपण जर या स्पेसिफिक केसमध्ये बघितलं तर आयुक्त असतील, निबंधक असतील यांनी परवानगी दिली, शासनाचा त्याच्या संदर्भातला आदेश आहे, आम्ही पत्र दिलेलं आहे, तरी बँक अडवणूक करते सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ हे आपण आता जसं मंत्री महोदय आपण आश्वासन दिलं की आपण त्या तिकडे त्या बँकेला खातं उघडायला लावू, पण हे तुम्हाला त्यांची जी डायरेक्टरांची बैठक असते, जी सभा असते, त्या सभेचं ते ठराव दाखवतील आणि मग त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय केलाय, आम्ही तसा निर्णय केलाय. शासन मोठं काही बँकेचे डायरेक्टर मोठे, ही भूमिका महत्त्वाची सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे शासनाचं जे धोरण आहे ते अंमलात आणण्यासाठी जी यंत्रणा त्या तिकडे आहे, मग आपले DDR असतील, आपले सक्षम जे अधिकारी असतील, त्यांनी जर याच्यामध्ये कुठेही कामामध्ये कमतरता केली तर आपण त्यांना सस्पेंड करणार का, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्यावर कारवाई काय करणार हा माझा प्रश्न आहे. आणि शासनाचा जो आदेश आणि आपली जी भूमिका आहे ती बँक तंतोतंत जे आज आपण सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे ते पालन करेल, याच्या संदर्भातली आपण खात्री करण्यासाठी काय कारवाई करणार. महोदय, आताच मी सांगितलं या केसमध्ये पर्टिक्युलर अगोदर तुम्हाला खाते उघडायची परवानगी द्यायला हवी. आता अधिकाऱ्याला कोणत्या सस्पेंड करायचं आपण? DDR कडे तुम्ही न्याय मागितला, DDR ने सांगितले बँकेला की बा खाते उघडून घ्या. जिल्हा बँके स्वायत्त संस्था आहे, त्यांनी ठराव घेतला, कुणालाही करून घेतलं नाही. त्या काळामध्ये कुणाला करून घेतलं का तेही बघितलं. तुम्ही घेतलो नाही म्हणून असं नका करू की आता नवीन संस्था आपल्याला त्या भागामध्ये काढण्याची गरज आहे. 1.5 कोटीच्या वर वाटप झालेला आहे आणि पोटेन्शियल आहे. दुसरा कायदा काय म्हणते की त्याच गावामध्ये महसूल मंडळ असलं पाहिजे. एकाच गावामध्ये महसूल मंडळ नसेल तर 2 संस्था काढता येणार नाही. म्हणून अधिकाऱ्याला इथे दोषी कसं धरता येईल? मला जॉईंट रजिस्ट्रार बी दोषी नाही, DDR बी दोषी नाही, किंवा सहकार आयुक्त बी दोषी नाही. म्हणून आपल्याला जी काही समज द्यायची आहे, गरज पडली तर आपण त्याच्यावर अशी ॲक्शन बी घेऊत. आपण त्याच्यावर मला वाटतं की सभागृहानं मान्य करावं आणि कामाला गती देऊ.